पाठवा. चौरावी संघाचा 12वा खेळाडू आणि त्याचबरोबर धोत्रे टीमचा अतिरिक्त टपालमान आपण मंचावरती पाठवा. पंचाच्या भूमिकेमध्ये देखील पाहू शकाल आपण गणेश रसाळ सर, त्याचबरोबर आकाश रसाळ सर आपण पाहतोय स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये. हे पंच देखील तैनात झालेत मैदानामध्ये. तर विनंती असेल आपण चला स्पीडअप करा पंच लगेचच, कारण की खूप विलंब झाला. आता वाजले जवळपास 11:43 म्हणजे 11:45 वाजलेत आणि 11:15 वाजता पहिला चेंडू अजून पडला नाही खेळपट्टीवरती. तर विनंती असेल आपणास पंच की आपण लवकरात लवकर स्पीडअप करा आणि इथून पुढे सर्व मॅचेस आपल्याला कशा लवकर होतील ना याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे पंचांनी. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर चोरवल्या टीमकडून आपण पाहतोय. विनोद गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा षटक घ्या. पहिल्या षटकासाठी इन्व्हाइट केलाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय नितीन, नॉन स्ट्राईक एंडला भरत आहे. पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा पहिला चेंडू पडण्यामध्ये. इथे मात्र आपण पाहू शकाल स्वर्गवासी मंगेशचा स्मृती चषकाचा इथे गोलंदाजी मार्कवरती विनोद आलाय पहिला क्रमांक ओव्हर क्रमांक 1 मध्ये. पहिला चेंडू अकुलटप्प्यात होता, फक्त पुश केलाय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथून चेंडू चाललाय पॉईंट आणि कव्हर मधून. चेंडू दंदन करत पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार नितीनच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं मंगेशला स्मृती चषकाचं. ते नितीन या फलंदाजाने पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आणि चौकारच्या बद्दल श्री गणेशा केला जातोय. कुटप्पाचा चेंडू होता, पुलचा धमाका. नो मास लँड मध्ये चेंडू पडलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. फेकी देखील थोडीशी चुकी झाली आहे सुमित कडून. इथे आल्या तर 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फळा मात्र होईल. जाऊन पोहोचते त्यापर्यंत 6 अंकावरती. 6 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 1 गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचा षटक आहे. विनोद गोलंदाजी मार्कवर सज्ज देखील झालाय. ही तरी घेईल आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि या चेंडूवरती देखील सफलता मिळाली निर्धाव चेंडूची. निर्धावच्या मदतीने 6 धावा फलकावरती पॉवर प्लेचा षटक आहे. फक्त एकच ध्येय मनामध्ये ठेवायचंय, उराशी बाळगून नितीन आणि भरतला बॅटिंग करायची. आता ही तरी घेईल अलंग कार्पेटने मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी देखील थोडीशी खराब झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे फलंदाज पोहोचले गेलेत. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. कुलस्वामीनी धोत्रे टीमची जाऊन मात्र पोहोचली त्या अवघ्या 7 अंकावरती. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 7 धावा फलकावरती बिनबाद 7. ही तर देखील समोर चेंडू उडवला लॉंग ऑनला. फिल्डर तैनात आहेत, कोणती चुकी करणार नाही देखील. इथे देखील सिंगल आली आहे. डबलचा प्रयत्न होईल का थांबवलं भरत नाही. एक सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 खेळ चालू अजूनपर्यंत मैदानामध्ये आणि 8 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती आली चौकार आणि त्याच्यानंतर विनोदने कमबॅक केलाय. लगातार चेंडू सिंगल डबलला प्राधान्य दिलंय ते नितीन आणि भरत या दोन फलंदाजाने. 8 धावा फलकावरती ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती विनोद आपण पाहतोय. इथे देखील थोडासा बेगेट करायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गणेश सर सांगतात बोलून की पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला खेळपट्टीवरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात तर बिनबाद 8 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती
तुषार गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या धावा खर्च गेला त्या विनोदने 8 धावा, परंतु त्याला सफलता मिळाली नाही. आणि तशानंतर पाहायला गेलं तर तुषार गोलंदाजी मार्कवर आले आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये. समोर मात्र भरत आपण पाहतो, स्ट्राईक एंडला असेल नॉन स्ट्राईक एंडला नितीन आपण पाहतोय. या सलामीच्या आघाडीच्या 2 फलंदाज जबाबदारी दिली आहे कुलस्वामींनी धोत्रे टीमनं आहे. आणि त्यांना आता फक्त बॅटिंग तशी करायची. टॉस हरल्यानंतर त्यांना बॅटिंग आली आणि बॅटिंग करत असताना चांगले फटके मोठे मोठे फटके खेचावे लागतील. आता पाबरपेच निर्बंध हटवलं गेलंय. विखुरलेलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिला चेंडू पुलचा धमाका, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल का? आणि हे ते देखील क्षेत्ररक्षक तैनात होत आहेत. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. 8 या धावसंख्येवरती लागणारा पहिला हादरा टीम धोत्रे संघाला. वनडाऊनच्या पोझिशनला आपण पाहू शकाल वैभव रसाल आलेत. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल देखील झाला. 8 धावा धाव फलकावरती पहिल्या चेंडूवरती मिळाली सफलता तुषारला. आणि तशीच गोलंदाजी करावी देखील लागेल वैभव समोर. स्विचिचा फटका खेचायचा होता, कारण की माहिती हवेचा ओघ तिघड आहे आणि त्याच विभागामध्ये आपल्याला फटकेबाजी करायची. त्याच इराद्याने मैदानामध्ये गेले आणि पहिल्या चेंडू स्विटसरचा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु तो अंगलट आलाय. इथे चेंडू आलाय निर्धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती. इथे देखील समोर बॅटची लिडिंग एज घेतली आहे. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने बळली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल ती 9व्या अंकावरती. इथे देखील थोडासा ग्लान्स करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाही. हा देखील आला चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी तुषारकडून ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले आणि अवघ्या धावसंख्येचा अलकाला मात्र थांबवायचं काम केलं त्यांनी आतापर्यंत. 9 धावा धाव फलकावरती. हा देखील समोर चेंडू उडवायचा होता. लॉंग अँड लॉक ऑफ क्लिअर करायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क पुनश्च नाही आहे. इथे देखील आला चेंडू निर्धाव. तुषारला ज्या कामासाठी मैदानामध्ये पाठवलं होतं ना ओव्हर क्रमांक 2 मध्ये, त्यांनी अद्यापर्यंत सार्थक यश लावलंय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला खेळपट्टीवरती आणि अवघ्या 9 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक आपण पाहतोय. स्पेल हातलात असताना तुषार हा गोलंदाज. इथे देखील फ्लोवर पुलटा चेंडू होता, कन्वर्ट केलाय, फक्त दिशा दिली आहे. चेंडूने मात्र चाललाय लॉंग लेग क्षेत्राला बेट करत असताना शेवटच्या चेंडूवर त्याला चौकार आणि चौकारच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त खेळपट्टीवरती. आणि तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याशा मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती कुलस्वामींनी धोत्रे संघ. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुमित आलेत. जरी पाराबा प्रतिनिधी मंचावर नसेल चोरवले टीमचा, तरी पण कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं टी शर्टच्या जर्सीवरती नावे जे आहेत ती नावे देखील पोहोचली जातात. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग ही स्पर्धा पाहायला गेलं. स्वर्गवासी मंगेश दादा स्मृती चषक गेले कित्येक दिवस मात्र ही स्पर्धा चर्चेमध्ये होती. 250 बडच्या शरीराला दोन्ही संघांना 2-2 धावसंख्येची पेनल्टी देखील लावले, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग असल्या कारणाने ड्रेसिंग नाही आहे त्याच कारणासह मात्र दोन्ही संघांना 2-2 धावसंख्येची पेनल्टी देखील लागली आहे. ही देखील फटका दर्जेदार आहे.
लॉंग ऑफ क्लिअर करणारा वैभव रसालचा ब्रँड दाखवणारा हा आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. एक चांगला फटका आपला बाहेर वैभवच्या बॅटमधून. जो वैभव दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानामध्ये गेला होता, जास्त स्ट्राईक भेटली नाहीये, परंतु तो कितीपर्यंत शांत राहणार हे देखील प्रश्न होता. आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 धावसंख्येवरती पोहोचली आहे. 19 धाबा धावफलकावरती. गोलंदाजी मार्को सुमितचं स्वागत केलं षटकार आणि वैभव रसाल यानं. इथे देखील अकूट अब्बासचा पुलचा धमाका. इथे क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंगन क्लिअर करणारा पुनश्च मोठा बिग हिट पाहायला मिळाला वैभवच्या बॅट मधून. हा देखील तो षटकार. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत वैभव रसालच्या बॅट मधून. या षटकारच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सुमित वरती आक्रमण चढवलं. आता हा देखील स्विच हिटचा फटका खेचायचा होता. इथे देखील आला असा मोठा बिग हिट, परंतु आडव्या बॅटेतून खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावसंख्या येत होती वैभव रसालसाठी, परंतु त्याच्यानंतर थोडीशी इरादेच त्यांनी शहून गेलाय. आणि तिथे देखील आला चेंडू निर्धाव. जो श्वास रोखला होता गोलंदाज सुमितने, तो श्वास देखील या चेंडूवरती सोडण्यात आला. आता 25 धावा धावफलकावरती. हा देखील लोवर बोल्टचा चेंडू कन्वर्ट केलाय. ताकदीचा पुरेपूर वापर मैदानामध्ये वैभव रसाल कडून पाहायला मिळतोय. हवेच्या ओघामध्ये चेंडू मात्र फेकून दिला पुनश्च काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा देखील आलाय तिसऱ्या ओव्हर मध्ये षटकार. उलट्या दिशेने हवा असल्या करणार पाहू शकाल. त्याच्या विरोधामध्ये देखील वैभव रसालच्या बॅटमधून फटकेबाजी येते. 31 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3. थोडासा जो विचार करण्यास भाग पडले सुमितला कशा पद्धतीने वैभवला गोलंदाजी करू. अख्खू टप्प्याचा चेंडू होता. इथे देखील मोठा हा फटका आला असता, परंतु बॅटचा फ्लो आधीच ओपन केला होता वैभवने. आणि तिथे देखील शरीराचा वेध घेतलाय. थोडासा चेहऱ्यावरती देखील चेंडू आदळलाय. थोडंसं पहा पंच. जरूर जरूर आपण पाण्याची पूर्तता करू. मैदानामध्ये थांबा नका. जवळपास पाहायला गेल्या या चेंडूवरती मोठा बिग हिट आला असता, परंतु अर्ध्या ग्राउंडला चेंडू आपटला होता गोलंदाज सुमितने. थोडासा तो देखील चर्चेमध्ये असेल. एकतीस धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हा देखील आडव्या बॅटेतून थोडासा सेन्सिबल क्रिकेट हलक्यात ड्राईव्ह केलाय. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ मैदानामध्ये संपला आहे. आणि ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. आता शेवटचे षटक आहे आणि वैभव रसालने स्वतःकडे देखील स्ट्राईक देखील ठेवले त्याने, कारण त्याला माहिती आहे शेवटचे 6 चेंडू सिंगल घेऊन मात्र आपल्याकडे शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक देखील ठेवण्यामध्ये यशस्वी देखील झालाय. 32 धावा धावफलकावरतून आता इथे स्लॉक षटक हाणामध्ये षटक. ओव्हर क्रमांक 4 मध्ये कोणता गोलंदाज असेल तो चौरावले टीमकडून. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 4 मध्ये भावेश आलेत. त्यांच्यावरती जबाबदारी दिली स्लॉक षटक हाणाबाच्या षटकाची. इथे देखील पहिल्या चेंडूवरती उडवला चेंडू
चेंडू लॉंग ऑन क्लिअर करेल. इथे देखील स्वागत केलं गोलंदाज भावेश. 2 ओव्हर दुसरे संघ शांत राहिला होता, परंतु त्याच्यानंतर वैभव रसाल मैदानामध्ये आले आणि त्यांच्या बॅटमधून एक आक्रमण भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. लगातारचा वैभवच्या बॅटमधून हा देखील या मॅचमध्ये आलाय 4था षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या तब्बल अंक जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. 38 रन्स लॉस ऑफ 1 विकेट टीम कुलस्वामीनी धोत्रे संघ जाऊन अद्यापर्यंत पोहोचलाय. इथे देखील समोर चेंडू उडवलाय. व्यासपीठाला सलामी देणारा हा देखील आलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून वैभवचा ब्रँड दाखवणारा आपल्याला पाहायला मिळतो षटकार. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला ना तर अवघ्या पाहायला गेले तर 13 धावसंख्या पहिल्या 2 षटकांमध्ये होता आणि त्याच्यानंतर हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे वैभव यांना. तब्बल धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती तब्बल 44. इथे देखील पाहायला मिळत आहे थोडासा जर का सरळ बॅटने धावसंख्या येते ना 2 षटकार मारल्यानंतर वैभव हे इरादे करतायत की थोडासा स्विचिटचा प्रयत्न केला होता, परंतु तिन्ही स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला होता, तिन्ही असफल ठरलेत. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू संगतीने धावफलक 44 वरती शिरावला आतापर्यंत जाऊन. इथे देखील बिगिट करायचा प्रयत्न होता, बाटान बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील आला चेंडू निर्धाव चेंडू नितांत गरज आहे. चोरावले टीमला प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तो निर्णय सफल देखील ठरला आणि त्याच्यानंतर 2 ओव्हरमध्ये थोडासा कठीण देखील ठरला, त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागेल आता. इथे देखील आडव्या बॅटीतून पुलचा धमाका पाहायला गेलं तर सलगचा 6वा षटकार आलाय. जरी मध्ये चेंडू निर्धाव आले असेल ना तरी पण थांबून फटकेबाजी करतोय संघासाठी. तब्बल धावसंख्या धावफलकावरती लागली 50 आणि वैभवचा आपण विचार केला तर तब्बल 13 चेंडू 38 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. म्हणजे ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले होते, ओव्हर क्रमांक 2 मध्ये शांत राहिले आणि त्याच्यानंतर सलग 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा आलेख आहे तो जवळपास 38 धावसंख्या वैयक्तिक खेळी करतायत. त्याच्यामध्ये 6 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. पाहू शकाल हवेचा ओघ भरपूर हवा या मैदानावरती निसर्गाच्या सानिध्यात रचल्या. इथे देखील फटका आता फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज देखील आले होते, परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षकाने शैल देखील टिपली आहे आणि ही देखील शेवटच्या चेंडूवरती मिळालेली सफलता. धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 50 टोटल. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती चोरावले या संघाला. चला लगेचच मैदानाच्या बाहेर या. चोरावले संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज पाठवा देखील आणि फिल्डिंगसाठी कुलस्वामीनी धोत्रे संघ देखील आपण मैदानामध्ये जा.
तर चला चोरवले संघ आपला 12 पाठवा आता मंचावरती, कारण की आम्हाला फलंदाजी नावं समजत नाही आहेत. गोलंदाजी करत होते त्यावेळेस कॅमेरामॅनच्या यशाने आम्ही गोलंदाजी नावं देखील घेत होतो, परंतु आता फलंदाज गेलेत. सुमित आणि भरत सलामीची जोडी रबाना झाली आहे मैदानामध्ये. खिलपट्टीवरती सलामीच्या आघाडीच्या येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्या करायची आहे ती चोराले संघाला. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला षटक गोलंदाजी मार्कवर घेऊन आला गोलंदाज तेजस. आपण पाहतोय पापडपेच्या षटकाची जबाबदारी दिली वैभव रसाल त्यानं. खराब चेंडू होता, अक्षरशः खराब चेंडू, आणि हे शावरती पंच देखील सांगतायत की हा चेंडू पहिला चेंडू बाहेर आला. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ती चर्चा चालू होती, कारण की आपण चोरावले संघाचा विचार केला. आपण ओव्हर स्टॉप एअर स्टेप पंच आपल्याला समजणार देखील नाहीयेत. ओव्हर स्टेपिंग, कारण की कॅमेरामॅन समोर आहे आपल्या, क्रॉस अँगल नाही आपल्याकडे, तरी पण चेक करतायत. दोन मिनिटं फक्त पंच थांबा, 2 मिनिटं आम्ही चेक करतो. तर हा चेंडू वाईट आहे, कारण की दुसरी रेस लॉबीच्या बाहेरचा चेंडू पाय असता तर नव्हते जोर दिला असता आपण, परंतु लाईन टच असल्या कारण नो चेंडू नाहीये. इतर चेंडू आला वाईड तेजस कडून. हा देखील चेंडू थोडासा फिंगर रोल करत असताना थोडासा पलट्यानंतर चेंडू आतल्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. अब्रेक स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तेजस कडून. पहिला चेंडू निर्धास्वर आला आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर आपण या चेंडूवरती आलेली निर्धाव चेंडू, इथे एक धावसंख्या ऍड मात्र केली जाईल ती धावफलकावरती. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार केलाय. आता फलंदाजाला मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सुवर्ण करत असताना बॅट्समन आपण पाहतो सुमितच्या बॅट मधून हा येतोय हवाई सफर षटकार. तर चला ऑलराऊंडर्स आपले उपस्थित असतील इथे धोत्रे गावाचे, तर सर्वांना विनंती असेल आपण चला बॉन्डलाईनचा ताबा धरा. स्वयंसेवक आपण चला धोत्रे टीमचे, चला आपले महाराष्ट्र गेले उद्या खेळणार आहोत आपण, तर धोत्री संघ चला आपण लगेचच मंचा मैदानात ताबा घ्या. चारी बाजूने आपण उभे राहा आणि असे उभे राहा की आपल्याला ऊन देखील लागणार नाही, अशा ठिकाणी उभे राहा आपण. चला आयवा कॅशसाठी देखील पारितोषिक लागले गणेशजी रसाल साहेबांकडून. 100 रुपयाचा कॅश प्राईज लागला. आयवा कॅश खिलाडू घेईल. आयवा कॅश छोटासा का फक्त छोटे मोठे नाही आहेत, कारण मोठे म्हटले तर ते पण देखील जातील, पण त्यांना देखील जावंच लागेल. नंतर तो मॅच बॉल देखील मैदानामध्ये आलाय बघा. मॅच बॉल देखील येतोय. बराचसा लांब चेंडू गेला होता. सुमेशच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 अंकावरती. नेक्स्ट मॅच अंजप आणि दास बरोबर असणारा अंजप आणि मालवडी दोन्ही टीमचे करणार. आपण चला टॉस साठी लगेच निवाईड व्हा. इथे देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. इथे देखील सुमितचा ब्रँड येईल. इथे भनभाऊ सीमारेषच्या बाहेर आलेला काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने 51 धावसंख्येचा पाठला करायचा चोरावळे संघाला आणि त्याच्यासाठी मात्र संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. एकीकडे भारत आहे आणि एकीकडे सुमित आहे. इथे देखील आलाय चौकार. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचेल. चला आयवा काच स्वयंसेवक जे आमचे बाउंड्री लाईनला ठस आहेत त्याने जर आयवा काच घेतली तर गणेशाचा रसाल यांच्याकडून मात्र तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. म्हणजे बॅट्समनला आता मोठमोठे विकेट करावे लागतील. आयवा कॅचसाठी क्षेत्ररक्षक आमचे तयार झालेत. स्वयंसेवक ते देखील आता वाट पाहत आहेत की आयवा कॅच आमच्याकडे कधी येत आहे. अकरा धाबा धावफलकावरती तेजस. ही देखील अख्खू टप्प्याचा चेंडू होता. ही देखील पंचांकडे आवडली अपील केली होती वैभव रसाल आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय आकाश रसाल आहेत, परंतु त्यांनी पाहिलं की वैभव रसाल समोर उभे आहेत, परंतु त्यांनी देखील किती अपील केली जोरामध्ये
तरी पण फलंदाज खूपरित्या पोहोचला असं देखील सांगून देता येते. असं देखील चर्चासत्र चालू आहे. इथे निर्धाव चेंडू आलाय तेजस कडून. इथे धावसंख्या 11 वरती 51 बाटला करायचा. 51 आता बाटला करत असताना सुमित ऑन स्ट्राईक आहे. लिफ्टी बॅट्समन आहे. हा देखील आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय. भरपूर गॅप आहे मोठी आणि ते गॅप चेस करत असताना सुमितच्या बॅटमधून 1 बाउन्स टप्पा घेत चेंडू चारला बाउंड्रीच्या बाहेर. इथे आल्या 4 धावा. चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले तो षटक चालू आहे. तेजस आपण पाहतोय आणि त्यांच्यावरती आक्रमण देखील चढवलं सुमत नाही. पहिला चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर षटकार आला आणि पुनश्च चौकार, त्याच्यानंतर पुनश्च निर्धाव चेंडू आणि हा देखील चौकार आला. तब्बल धावसंख्या धाव फलकावरती लागली ती 15. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा बाकी असेल आणि ऑन स्ट्राईक देखील आपण पाहू शकाल जो अद्यापर्यंत 5 चेंडू 14 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतो तो सुमित ऑन स्ट्राईक असेल. वैभव रसाळ यांनी केलेली 14 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची बॅटिंग एक लाजवाब ठरली या स्पर्धेमध्ये. आणि आता देखील 4-5 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतायत सुमित. मॅच बॉल देखील आलाय. चला लगेच स्पीडअप करा. चला नेक्स्ट मॅच अंजप आणि मालवाडी दोन्ही संघाच्या करणार आपण टॉस साठी या लगेचच. मालवाडी टीमचा करणार आणि अंजप टीमचा करणार आपण. चला अंजप टीमचा करणार उपस्थित आहे. इथे देखील बिघेड करायचा प्रयत्न. शरीराचा भेद घेणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. इथे देखील आला चेंडू निर्धाव आहे आणि चेंडू सांगते धाव फलक एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 वरती. चला अंजप संघाचा करणार उपस्थित आहे. तर मालवाडी संघाला लास्ट कॉल असेल, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण की आपण भरपूर उशिराने सामने चालू केलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हा चेंडू आउटसाइड ऑफ चांगला चेंडू पाहायला मिळाला. रोशन गोलंदाजी मार्क वर आला आणि पहिला चेंडू निर्धाव देखील फेकलाय. त्याला माहिती आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये तेजस होते आक्रमण चढवलं. आता आपल्याला धावसंख्या रोखायची आहे आणि त्याच्याच रूपामध्ये पहिला चेंडू निर्धाव देखील फेकलाय. ही देखील समोर चेंडू उडवलाय. लॉंग क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक ताईना ते दीपक आपण पाहू शकाल कोणती चुकी केली नाहीये त्यांनी. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 वरती. अजूनही पाहायला गेलं बऱ्याचशा धावसंख्येचा पाठलाग करायचा. अजूनही इथून 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणारे उर्वरित काही चेंडूंमध्ये. 16 धावा धाव फलकावरती 51चा पाठलाग आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंट आपण पाहू शकाल. अजिंक्य पवार यांनी ही वाहिनी आहे आणि ती वाहिनी मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्यासाठी बसली आहे. ही तरी केली फटका आपण पाहू शकाल. अलंग कार्पेटने लांगापच्या मधोमध नितीन आले तिथे देखील उचलतील फेकतील. फिरकी घेऊन चेंडू फेकला देखील आणि ही तरी देखील आलाय एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. जाऊन मात्र बोसी आहे ती 17 वरती. थेंबे तळेसाचे पाहू शकाल आपण मैदानामध्ये धावसंख्या वाढती आहे. सिंगल डबलला महत्व. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15 धाबा आणि त्याच्यानंतर रोशन आलेत गोलंदाजी मार्कवर आणि अद्यापर्यंत 2 धाबा खर्च देखील केलेत त्यांनी. ही तर देखील मोठा बिगेट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि ही तर देखील झेल सुटली गेली आहे आणि त्याचं रूपांतर तब्बल 4 धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. कावकर क्लिअर करत असताना इथे देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकांनी वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 21 धावसंख्येवरती. कॅचेस इन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. सोडाल कॅच तर आपल्याला घरी देखील जावं लागेल. इथे देखील स्लिपला क्षेत्ररक्षक ताईना ते डायरेक्ट फेकी
परंतु हिट नाही झाली आहे. छोटासा क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात, परंतु त्याला देखील कॉन्फिडन्स होता आणि त्या कॉन्फिडन्सने फेक देखील केली होती, परंतु चेंडू वेस्टर्नवरती आला देखील नाही आहे. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या फलकावर लागली 22. अजून 29 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच अंजप आणि मालवडी. अंजप टीमचा खरं तर उपस्थित आहे. मालवडी टीमला लास्ट कॉल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावे लागेल आणि ही देखील फटका फसलाय. आता कोणती चुकी होणार नाहीये. महत्वाची विकेट, महत्वाच्या क्षणाला मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल बॅट्समन सुमित बॅक टू द डगआउट. चला मालवडी संघ, आपण विनंती आपणास, आपण आला असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज नितीन आलेत. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच सांगतायत गणेश रसाल सर बोलून की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याच्या मदतीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावून मात्र पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. हिजून अजून पाहायला गेलं 28 ची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. इथे देखील फटका फसलाय. 12 काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तेजस आलेत. जरूर पाहायला गेलं तर उलटे देखील पडलेत. थोडं पाहायला गेलं अंदाज चुकला त्यांचा आणि थोडीशी डावी देखील फेकायचा प्रयत्न झाला होता आणि डावी देखील फेकली, परंतु शरीराला लागले नाही ना मित्रा. हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दुखापत नका करून घेऊ. क्रिकेटचा खेळ आहे. उन्हामध्ये दुपारच्या सत्रामध्ये खेळ करतोय आपण. रखरखते ऊन पडलंय डोक्यावरती आपल्या. 25 धावा फलकावरती. समोर चेंडू उडवलाय. आता क्षेत्ररक्षकाला भरपूर चेस धावून आहे आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध त्यांच्या मस्तकावर दस्तक द्यात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतो तो बनबाऊस. चौकार. चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 29 अंकावरती. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित पाहायला गेलं तर 9 चेंडू 22 ची गरज आहे. म्हणजे या 3 चेंडू मध्ये 2 विकेट करायचा प्रयत्न. सॉरी क्षमासावी 10 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. थोडंसं मिस्टेक देखील झाली आमच्याकडून. इथे देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. वैभव रसाळ डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु काय गोल्डन नितीनने हात देखील टाकला. इथे चेंडू आला सिंगल. लेग बाईस आलेली 1 धाव. हे इतर देखील अलॉंग द कार्पेटने ब्लॉकरला चेंडू फेकला होता. बॅक टू द बॉलर. चेंडू खेळून काढलाय. जेवढं निर्धाव चेंडू येतील तेवढं तडफड मात्र येईल ते आता सोरावले संघावरती, परंतु प्रयत्न करावे लागतील. आता संघर्ष शिगेला पोहोचला प्रयत्नांचा. आता प्रयत्न केले तर हा सामना आपल्याला जिंकता येईल, परंतु कोणता संघ प्रयत्न करेल. इथे देखील फटका बराचसा काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते, परंतु क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या अटेम्प्टला शेल देखील सोडली आहे. काच्या सुंदर माचा भरपूर चुका कुलस्वामीनी धोत्रे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात सेकंड इनिंग मध्ये. आणि ही तर देखील आले डबल धाव. 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 31 वरती. आता 32 धावा फलकावरती. आता पाहायला गेलं तर
7 चेंडू आणि 19ची गरज आहे. इथे देखील पाहायला गेलं तर पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा षटक संपल्याचा. पहिल्या 3 षटकांची मॅच संपली आहे. पहिल्या कशासाठी पंच? वाईटसाठी. जरूर आपण हे पाहू शकाल स्क्रीनवरती. केटीसी लाईव्ह इव्हेंट आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर करते. तर हा चेंडू जवळपास पाहायला गेलं यष्टांवरतून जातोय. हा चेंडू निर्धाव देखील आलाय. तिसऱ्या पंचांनी सांगितलं देखील की मिडल चेंडू अष्टमवरून चेंडू गेलाय आणि त्याच कारणाचा पंचांनी देखील हा चेंडू निर्धाव दिला होता. पंचांचा इशारा आलाय. षटक संपल्याचा. पहिल्या 3 षटकांची मॅच संपली. पहिल्या 3च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या तर तब्बल 32 धावा. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धाव संख्येची गरज आहे. वैभव रसाल स्वतःवरती जबाबदारी घेतली. आता 32 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी पाहायला गेलं तर 19 धाव संख्येची गरज आहे. इथे देखील वैभव रसाल गोलंदाजी मार्कवर आले आणि त्यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. चेंडू फेकून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा उत्तुंग असा दर्जेदार षटकार. पाहायला गेला वैभव रसाल स्वतःवरती जबाबदारी घेतली होती. त्याचा स्वतःवरती जबाबदारी घेऊन ओव्हर क्रमांक 4 वरती आले होते.